विषयांतर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजची आपली जी ही सखोल चर्चा आहे ना, ती एका अतिशय वेगळ्या आणि थोड्याशा भावनिक विषयावर असणार आहे. हो, बरोबर. म्हणजे आपण सर्वजण बकरी ईद या सणाबद्दल ऐकून असतो, हं. ज्याला ईद उल अझहा असंही म्हणतात. हो, नक्कीच. वरवर पाहता अनेकांना असं वाटतं की हा सण म्हणजे फक्त प्राण्यांची कुर्बानी देण्याचा दिवस आहे. पण पण आज आपण याच्या मुळाशी जाणार आहोत. यामागे दडलेली एक अत्यंत गूढ, प्रेमाची आणि सर्वोच्च त्यागाची कथा पण उलगडणार आहोत. आणि खरं सांगू का, ही कथा केवळ एका ऐतिहासिक घटनेपुरती मर्यादित नाहीये. हां, म्हणजे ही कथा मानवी निष्ठा आणि ईश्वरावरील अढळ विश्वासाचं जगातील सर्वात मोठा उदाहरण कसं आहे, हे आपण ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे पाहणार आहोत. माझा तर अभ्यास करतानाच अंगावर काटा आला होता. हो ना. मी पण जेव्हा याच्या नोंदी वाचत होते तेव्हा मी अक्षरशः थक्क झाले. तर आपण मूळ थेट कथेच्या सुरुवातीलाच जाऊया. हो, नक्कीच. म्हणजे कल्पना करा, एखादा माणूस गाढ झोपेत आहे आणि सलग 3 रात्री त्याला एकच स्वप्न पडतंय. आणि ते स्वप्नही काही सामान्य स्वप्न नव्हतं. अगदी. म्हणजे ऐतिहासिक साधनांनुसार प्रेषित हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांना हे स्वप्न पडलं होतं. पहिल्या रात्री त्यांना स्वप्नात एक आवाज आला, जो ईश्वराचा आदेश होता की ईश्वराच्या मार्गात कुर्बानी द्या. हो. आणि त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी उठून 100 उंटांची कुर्बानी दिली. आता इथे मला ना एक गोष्ट समजून घ्यायची आहे. 100 उंट. आजच्या काळात आपण विचार केला तर हे कदाचित तितकं मोठं वाटणार नाही. बरोबर. पण त्या काळात 100 उंट म्हणजे नक्की काय होतं? या दानाचं गांभीर्य काय होतं? हां. खूपच महत्वाचा प्रश्न आहे. कारण जोपर्यंत आपण त्या काळातील अर्थव्यवस्थेचा विचार करत नाही ना, तोपर्यंत या त्यागाचं वजन आपल्याला समजणार नाही. मध्यपूर्वेतील त्या प्राचीन काळात उंट ही केवळ एक प्राण्याची जात नव्हती. अच्छा, ती त्यावेळची सर्वात मोठी आणि चालती बोलती संपत्ती होती. म्हणजे प्रवासाचं मुख्य साधन, व्यापाराचा कणा सगळंच उंट होतं. म्हणजे आजच्या काळातल्या एखाद्या मोठ्या कंपनीसारखं. अगदी तसंच. आजच्या काळात जर एखाद्या माणसाने आपली अब्जावधी रुपयांची कंपनी किंवा विमानांचा अख्खा ताफा एका झटक्यात दान केला तर लोकांना जेवढं आश्चर्य वाटेल ना, तेवढंच महत्त्व त्या काळात 100 उंटांच्या दानाला होतं. अरे बापरे. म्हणजे एक प्रकारे ही प्रचंड मोठी आर्थिक कुर्बानी होती तर. होय. पण गोष्ट इथेच थांबत नाही बघा. संदर्भांनुसार दुसऱ्या रात्री इब्राहिम यांना पुन्हा तेच स्वप्न पडतं. तोच आदेश मिळतो. आणि मग ते पुन्हा कुर्बानी देतात. हो. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा 100 उंटांची कुर्बानी देतात. म्हणजे 2 दिवसात 200 उंट. बापरे. पण तरीही त्यांच्या मनाला शांतता मिळत नाही. कुठेतरी ईश्वराची आज्ञा पूर्ण झालेली नाही असं त्यांना सतत वाटत राहतं. आणि मग येते ती तिसरी रात्र, जिथे या कथेला एक अतिशय नाट्यमय आणि खरं तर खूप भावनिक वळण मिळतं. मनाचे खेळ नसतात. धार्मिक मान्यतेनुसार ती ईश्वराची थेट आज्ञा मानली जाते. जेव्हा सर्वांत प्रिय गोष्ट मागितली जाते तेव्हा इब्राहिम आत्मपरीक्षण करतात की नक्की कोणती गोष्ट ईश्वराला अपेक्षित आहे. आणि त्यांचं मन त्यांना काय उत्तर देतं? त्यांचं मन त्यांना सांगतं की या जगात त्यांच्यासाठी सर्वांत प्रिय गोष्ट म्हणजे त्यांचा मुलगा इस्माईल. हा जो क्षण आहे ना, इथे मला एका गोष्टीवर विशेष भर द्यावासा वाटतो. कारण हा मानवी मानसिकतेचा खूप नाजूक भाग आहे. नक्कीच. ऐतिहासिक नोंदींनुसार हजरत इब्राहिम यांना वयाच्या 86व्या वर्षी पुत्रप्राप्ती झाली होती. म्हणजे तारुण्य संपून गेल्यानंतर, आयुष्यभर वाट पाहिल्यानंतर आणि शेकडो प्रार्थनानंतर त्यांना इस्माईलच्या रूपाने हा मुलगा मिळाला होता. हो, म्हातारपणाचा तर एकमेव आधार होता त्यांचा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हा एखाद्या माणसाला आयुष्यभराच्या तपश्चर्येनंतर एखादी गोष्ट मिळते, एखादा चमत्कार घडतो आणि तीच गोष्ट, तोच मुलगा त्याला कायमचा परत द्यावा लागतो, त्या व्यक्तीची मानसिक अवस्था काय होत असेल? कल्पनेच्या पलीकडचं दुःख आहे ते. पण इथे ना मला एक प्रश्न नेहमी पडतो. जर ईश्वर दयाळू आहे आणि त्याला सर्व काही आधीच माहीत आहे, तर मग इब्राहिम यांच्या निष्ठेची इतकी कठोर परीक्षा घेण्याची गरजच काय होती? म्हणजे ही एक प्रकारची मानसिक छळवणूक नाही का वाटत? हा प्रश्न अत्यंत रास्त आहे आणि अनेक अभ्यासक या कथेचं विश्लेषण करताना या मुद्द्यावर नक्की थांबतात. पण यामागील जे तत्वज्ञान आहे ना, ते समजून घेणं गरजेचं आहे. काय तत्वज्ञान आहे? बघा, ईश्वराला त्या मुलाचा जीव घ्यायचा नव्हता. अच्छा. इथे परीक्षा ही निष्ठेची होती. जेव्हा माणसाला ईश्वराकडून एखादी खूप सुंदर देणगी मिळते तेव्हा अनेकदा होतं काय की माणूस त्या देणगीवर इतकं प्रेम करू लागतो की तो देणगी देणाऱ्याला म्हणजेच ईश्वरालाच विसरून जातो.
म्हणजे ती आसक्ती निर्माण होते. अगदी बरोबर. ईश्वराला हीच खात्री करून घ्यायची होती की इब्राहिम यांच्या हृदयात निर्माणकर्त्यापेक्षा त्याने निर्माण केलेल्या गोष्टीचं म्हणजे इस्माईलचं प्रेम मोठं तर झालेलं नाही ना? म्हणजे खरी परीक्षा ही अटॅचमेंट किंवा आसक्ती सोडून देण्याची होती तर. होय. देणगीपेक्षा देणारा श्रेष्ठ असला पाहिजे हे सिद्ध करण्याची ती वेळ होती. हे खूपच सखोल विश्लेषण आहे. आणि आश्चर्य म्हणजे इब्राहिम या परीक्षेत जराही डगमगले नाहीत. अजिबात नाही. त्यांनी आपला निश्चय एकदम पक्का केला. आणि हा निश्चय पक्का केल्यानंतरचा पुढचा जो प्रवास आहे तो आणखीनच थक्क करणारा आहे. हो, कारण या प्रवासात आणखीन 2 अत्यंत महत्वाच्या पात्रांचा समावेश होतो, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा. बरोबर. इब्राहिम आपली पत्नी हजरत हाजरा यांच्याकडे जातात आणि त्यांना सांगतात की इस्माईलला एका खास दावतीसाठी म्हणजे ईश्वराच्या बोलावण्यावरून एका भोजनासाठी तयार कर. आणि इस्माईलचं वय तेव्हा अवघं 13 वर्ष होतं, बरोबर? हो, साधारण 13 वर्ष. त्याला चांगले कपडे घाल आणि अत्तर लाव असं इब्राहिम सांगतात. आता इथे वरवर पाहता असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की इब्राहिम आपल्या पत्नीशी आणि मुलाशी खोटे बोलत होते का? हाच तो सूक्ष्म पदर आहे जो अनेकदा लोकांच्या नजरेतून सुटतो. बघा, इब्राहिम खोटे बोलत नव्हते. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर ती खरोखरच ईश्वराची दावत होती. ती एक आज्ञापालनाची आणि सर्वोच्च त्यागाची दावत होती. म्हणजे मृत्यूला एका निमंत्रणासारखं पाहण्याची ती आध्यात्मिक प्रगल्भता होती. अगदी बरोबर. पण जेव्हा एक आई आपल्या 13 वर्षांच्या मुलाला सजवते आणि तयार करते तेव्हा ती इब्राहिम यांना काय सांगते माहितीये का? ती म्हणते की मी त्याला कधीच माझ्या डोळ्यांसमोरून दूर केलं नाही, तुम्हीही त्याला तुमच्या नजरेआड होऊ देऊ नका. एका आईची ही काळजी खूप स्वाभाविक आहे. हो ना. पण या कथेतली खरी मानसिक लढाई तर पुढे सुरू होते. जेव्हा एखादा माणूस असा टोकाचा आणि कठीण निर्णय घेतो तेव्हा बाह्य प्रवृत्ती किंवा त्याच्या स्वतःच्या मनातील शंका त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतातच. आणि इथेच या कथेत इब्लीसचा म्हणजेच सैतानाचा प्रवेश होतो. हो, कारण सैतानाला हे कोणत्याही परिस्थितीत सहन होणारं नव्हतं. बरोबर. एक मनुष्य ईश्वराच्या आज्ञेसाठी आपल्या स्वतःच्या मुलाला कुर्बान करायला निघाला आहे आणि त्याच्या मनात अजिबात शंका नाही हे सैतानाला बघवत नव्हतं. त्याची संपूर्ण योजनाच ही होती की ह्या कुटुंबाला त्यांच्या निश्चयापासून ढळवायचं. म्हणजे त्याने एक मानसशास्त्रीय लढाईच सुरू केली तर. हो, आणि तीही 3 वेगवेगळ्या पातळ्यांवर. त्याने इब्राहिम, हाजरा आणि इस्माईल या तिघांनाही स्वतंत्रपणे लक्ष केलं. आणि मला वाटतं या लढाईची सुरुवात तो हजरत हाजरा यांच्यापासून करतो, बरोबर? होय. तो एका वृद्धाचं रूप घेऊन त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्यातील मातृत्वाला भडकवण्याचा प्रयत्न करतो. तो त्यांना काय सांगतो नक्की? तो म्हणतो की तुमचा नवरा मुलाला दावतीला नाही तर मारायला घेऊन चालला आहे. बापरे, एका आईसाठी हे ऐकणं किती भयानक असेल. पण या संदर्भात हाजरा यांनी जे उत्तर दिलं ते त्यांच्या मानसिक कणखरपणाचं एक अद्भुत उदाहरण आहे. नक्कीच. त्या काय म्हणतात हे खरोखरच विश्लेषण करण्यासारखं आहे. त्या सैतानाला बाणेदारपणे उत्तर देतात की जर हा ईश्वराचा आदेश असेल तर ही माझ्यासाठी सर्वांत मोठी भाग्याची गोष्ट आहे. माझा तर हा एकच मुलगा आहे, पण जर माझ्याकडे असे हजारो इस्माईल असते तरी मी त्या सर्वांना ईश्वराच्या मार्गात आनंदाने कुर्बान केलं असतं. कलाल आहे. आजच्या काळात जिथे आई-वडील मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल प्रचंड पजेसिव्ह असतात, तिथे हजारो वर्षापूर्वी एका आईने दिलेलं हे उत्तर खरंच अवाक करणारं आहे. होय, आणि सैतानाचा पहिला डाव इथेच मोडखळीस येतो. मग हाजरा यांच्याकडून पराभूत झाल्यावर सैतान आपला मोर्चा त्या 13 वर्षांच्या इस्माईलकडे वळवतो. तो त्याला जाऊन सांगतो की तुझे वडील तुला फसवून मारण्यासाठी घेऊन जात आहेत. आता इथे आपण एका 13 वर्षांच्या मुलाच्या मानसिकतेचा थोडा विचार करूया. आजकाल 13 वर्षांच्या मुलाला एखादी गोष्ट करू नको सांगितली तर तो बंड करून उठतो. बरोबर आहे. पण या कथेतल्या त्या मुलाने मोठ्या माणसांनाही न समजणाऱ्या हे सर्वोच्च त्यागाचं तत्वज्ञान इतक्या सहजतेने कसा आत्मसात केला असेल, मला तर याचंच आश्चर्य वाटतं. इथेच त्या कुटुंबातील संस्कार आणि ईश्वरावरील निखळ श्रद्धेचा पाया दिसून येतो. इस्माईलचं उत्तर हे त्याच्या वयाच्या तुलनेत अतिशय प्रगल्भ होतं. त्याने काय उत्तर दिलं? तो म्हणाला, जर ईश्वराने या संपूर्ण जगातून माझी निवड त्याच्या मार्गात कुर्बान होण्यासाठी केली असेल तर माझ्यासाठी यापेक्षा मोठा सन्मान दुसरा कोणता असू शकतो. अरे वा. आणि केवळ उत्तर देऊन तो थांबला नाही.
त्याने सैतानाला ओळखलं आणि त्याला तिथून पळवून लावण्यासाठी चक्क दगड मारले. आणि शेवटी सैतानाने इब्राहिम यांच्या मनातही शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनीही सैतानाला दगड मारून पळवून लावलं. होय. आता या घटनेचा अभ्यास करताना एक खूप रंजक धागा हाती लागतो. आजच्या काळात मक्केमध्ये जी हज यात्रा होते तिथे या घटनेचं थेट प्रतिबिंब पाहायला मिळते, नाही का? अगदी तंतोतंत. हज यात्रेदरम्यान जमरात नावाचा एक विधी असतो. अच्छा, जमरात. हो. या विधीमध्ये यात्रेकरू 3 स्तंभांना खडे मारतात. हे 3 स्तंभ त्याच सैतानाचे प्रतीक आहेत, ज्याने इब्राहिम, हाजरा आणि इस्माईल यांना त्यांच्या मार्गापासून विचलित करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे आजचे यात्रेकरू तिथे खडे मारतात तेव्हा ते केवळ एक ऐतिहासिक परंपरेचं पालन करत नसतात, बरोबर. तर ते स्वतःच्या मनातील शंका, मोह आणि वाईट प्रवृत्तींना दूर सारण्याची ती एक प्रतिकात्मक कृती असते. अगदी योग्य बोललात. ऐतिहासिक घटना, मानवी मानसशास्त्र आणि आजच्या परंपरेशी कशी गुंफली गेली आहे हे पाहणं खरंच अद्भुत आहे. होय. तर सैतानाच्या सगळ्या चाली हाणून पाडत अखेर हे पिता-पुत्र मीना पर्वतावर पोहोचतात आणि इथे या कथेचा सर्वांत मोठा उत्कर्ष बिंदू येतो. तिथे पोहोचल्यावर हजरत इस्माईल आपल्या वडिलांना 3 अत्यंत भावस्पर्शी विनंत्या करतात. या संदर्भात जे जुने लेख किंवा संदर्भ मिळतात त्यात या मुलाच्या सायकोलॉजीचे खूप सुंदर वर्णन केले आहे. त्या विनंत्या कोणत्या होत्या आणि त्यामागील विचार काय होता हे पाहणं खूप महत्वाचं आहे. हो, सांगा ना. पहिली विनंती होती की त्याचे हात-पाय घट्ट बांधले जावेत. असं का? कारण जेव्हा शरीरातून प्राण जात असतात तेव्हा वेदनेने शरीराची अनियंत्रित धडपड होते. त्या धडपडीत चुकूनही आपला हात किंवा पाय वडिलांना लागून त्यांचा अपमान होऊ नये ही त्या मुलाची काळजी होती. अरे रे, म्हणजे तो स्वतःच्या मृत्यूचा किंवा वेदनेचा विचार करत नाहीये, तर मृत्यूच्या क्षणीही आपल्या वडिलांचा सन्मान कसा राखला जाईल याचा विचार करतोय. हे ऐकून अंगावर काटा येतोय. आणि दुसरी विनंती होती की वडिलांनी आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधावी किंवा आपला चेहरा जमिनीकडे करावा. म्हणजे पितृप्रेमामुळे ईश्वराच्या आदेशाचे पालन करण्यात त्यांच्या हातांना कंप सुटू नये म्हणून. अगदी बरोबर. वडिलांची नजर जेव्हा आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर पडेल तेव्हा त्यांना मोह होऊ नये हा त्यामागचा उद्देश होता. आणि तिसरी विनंती काय होती? तिसरी विनंती होती की त्याचे रक्ताने माखलेले कपडे त्याच्या आईला नेऊन द्यावेत आणि तिला सांगावे की तिच्या मुलाने अत्यंत आनंदाने बलिदान दिले आहे. बापरे, या तिन्ही विनंत्यांचा जर आपण एकत्रित विचार केला तर एक 13 वर्षांचा मुलगा आपल्या मृत्यूला सामोरे जाताना स्वतःच्या वडिलांच्या भावना आणि आईच्या दुःखाचे किती कुशलतेने व्यवस्थापन करत आहे. होय. आणि इब्राहिम या सर्व विनंत्या मान्य करतात. ते आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून मुलाला जमिनीवर झोपवतात. आणि इथे तो अकल्पनीय क्षण येतो. इब्राहिम आपल्या पूर्ण ताकदीने सुरी चालवतात, पण आश्चर्य म्हणजे ती सुरी इस्माईलच्या गळ्याचा एक केसही कापू शकत नाही. हो, कारण कथेतील वर्णनानुसार ईश्वराचा आदेश त्या सुरीला मिळालेला असतो की इस्माईलला कोणतीही इजा करायची नाही. इब्राहिम पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात. इस्माईली त्यांना पूर्ण ताकदीने सुरी चालवण्यास सांगतो, पण सुरी काहीच कापत नाही. आणि मग संतापाने इब्राहिम ती सुरी बाजूला भिरकवतात, तेव्हा ती सुरी एका कठीण दगडावर आदळते आणि त्या दगडाच्या 2 तुकडे होतात. बरोबर. इथे एक जबरदस्त विरोधाभास पाहायला मिळतो. सुरीने कडक दगड कापणे पण कोमल त्वचेला स्पर्शही न करणे. जसं एखादं लेझर बीम जे लोखंड कापू शकतं पण मानवी त्वचेला स्पर्श न करण्यासाठी प्रोग्रॅम केलेलं असतं. भौतिकशास्त्राचे नियम तिथे कसे थांबतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. ही उपमा खरोखरच सपकल आहे. जेव्हा निसर्गाचे नियम निर्माण करणाऱ्याचाच आदेश असतो तेव्हा भौतिकशास्त्राचे नियम साहजिकच निष्प्रभट ठरतात. जेव्हा इब्राहिम आपल्या डोळ्यांवरची पट्टी काढतात तेव्हा त्यांना दिसतं की त्यांचा मुलगा इस्माईल पूर्णपणे सुरक्षित उभा आहे आणि त्याच्या जागी एक दुंबा म्हणजे एक स्वर्गीय मेंढा कुर्बान झालेला आहे. एक मेंढा? तो कुठून आला? संदर्भ असे सांगतात की ईश्वराने जिब्राईल म्हणजेच गॅब्रियल देवदूतामार्फत स्वर्गातून हा दुंबा पाठवला होता. आणि विशेष म्हणजे हा तोच दुंबा होता जो अनेक युगांपूर्वी आदम यांचा मुलगा हाबील याने कुर्बान केला होता आणि जो ईश्वराने स्वर्गात सुरक्षित ठेवला होता. अच्छा, म्हणजे आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर इथे मिळतं. ईश्वराला मुळात मानवी जीव नकोच होता. अगदी बरोबर. ईश्वराला मुलाचं रक्त नको होतं तर त्याला त्या पित्याच्या अंतःकरणाची तयारी पाहायची होती. इब्राहिम यांनी आपल्या हृदयातून इस्माईलवरील आसक्ती ईश्वरासाठी पूर्णपणे काढून टाकली होती. ती मानसिक आणि आध्यात्मिक कुर्बानी आधीच पूर्ण झाली होती. शारीरिक कृती ही फक्त त्या अंतर्बाह्य निष्ठेची मोहर होती.
म्हणजे जेव्हा माणसाच्या मनातील आसक्तीचा बळी दिला जातो तेव्हा भौतिक बळीची आवश्यकता उरत नाही. होय, आणि या सर्वोच्च परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल ईश्वराने इब्राहिम यांना खलील उर रेहमान हा किताब दिला. खलील उर रेहमान याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो अल्लाचा मित्र. किती सुंदर अर्थ आहे याचा. पण या कथेचे परिणाम इथवरच मर्यादित राहिले नाहीत असं मी वाचलंय. या सर्वोच्च त्यागानंतर इब्राहिम यांच्या आयुष्यात आणखी एक सुखद घटना घडली. हो, या घटनेनंतर काही काळांनी देवदूतांनी इब्राहिम यांची पहिली पत्नी सारा यांना एका आनंदाची बातमी दिली. त्यावेळी सारा यांचं वय 90 वर्ष आणि इब्राहिम यांचं वय 120 वर्ष होतं. त्यांना इसाहाक नावाच्या दुसऱ्या पुत्राची प्राप्ती होणार असल्याची ती बातमी होती. हा ईश्वराचा त्यांच्यावरील कृपेचा आणखी एक पुरावा मानला जातो. आणि यानंतर याच पितापुत्रांनी म्हणजे इब्राहिम आणि इस्माईल यांनी मिळून मक्केत काबाची निर्मिती केली, बरोबर? होय, इस्लाम धर्मातील या सर्वात पवित्र वास्तूची निर्मिती ही या कथेतील आणखी एक महत्वाची पायरी आहे. नक्कीच. आणि काबाची भिंत उभारताना ईश्वराने स्वर्गातून एक दगड पाठवला, ज्याला आपण हजरे अस्वद म्हणतो. तो काळा दगड. हो, तो मूळचा अतिशय पांढरा शुभ्र होता, पण मानवांच्या पापांमुळे तो आता काळा पडला आहे, अशी मान्यता आहे. तसेच काबा बांधताना इब्राहिम ज्या दगडावर उभे राहिले त्यावर त्यांच्या पायांचे ठसे उमटले. ते कसं शक्य झालं? कारण तो दगड त्यांच्या वजनाने आणि ईश्वरी चमत्काराने मेणासारखा मऊ झाला होता. त्या स्थानाला आज मुकाम ए इब्राहिम म्हटलं जातं आणि आजही हजसाठी जाणारे लाखो लोक हे ठसे पाहू शकतात. अरे वा. आणि मक्केमध्ये जेव्हा काबा बांधून पूर्ण झाला तेव्हा ईश्वराने इब्राहिम यांना आदेश दिला की संपूर्ण जगाला हजसाठी हाक द्या. बरोबर. तेव्हा इब्राहिम म्हणाले की माझी हाक कुठवर पोचणार? पण ईश्वराने सांगितलं की हाक देणं तुझं काम आहे, ती लोकांपर्यंत पोचवणं माझं काम आहे. आज हजारो वर्षांनंतरही जगभरातील लाखो लोक ती हाक ऐकतात आणि हज यात्रेला जातात, हे खरोखरच आश्चर्यचकित करणार आहे. होय, आणि याच ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून आज जगभरात बकरी ईद साजरी केली जाते. ईद उल फित्रनंतर 2 महिने आणि 10 दिवसांनी हा सण येतो. या दिवशी जी प्राण्याची कुर्बानी दिली जाते ती खऱ्या अर्थाने त्या प्राचीन बलिदानाचं प्रतीक आहे. या सणाचे जे सामाजिक आणि आर्थिक पैलू आहेत ना, तेही मला खूप महत्त्वाचे वाटतात. म्हणजे या दिवशी दिल्या जाणाऱ्या कुर्बानीच्या मांसाचे जे 3 समान भाग केले जातात, त्यामागचं नियोजन खूप विचारपूर्वक केलेलं दिसतं. अगदी बरोबर. एक भाग गरिबांसाठी आणि गरजूंसाठी असतो, दुसरा भाग नातेवाईक आणि शेजाऱ्यांसाठी असतो आणि तिसरा भाग स्वतःच्या घरासाठी ठेवला जातो. म्हणजे यातही केवळ स्वतःचा विचार नाहीये, तर समाजातील सर्व स्तरांना सामावून घेण्याची भावना आहे. एक प्रकारे हा सण संपत्तीच्या आणि अन्नाच्या समान वाटपाचा एक उत्कृष्ट नमुना आहे असं मला वाटतं. हे अगदी अचूक विश्लेषण आहे तुमचं. पण इथे ना एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आज जी प्राण्याची कुर्बानी दिली जाते ती फक्त एक प्रतिकात्मक कृती आहे. अच्छा, म्हणजे मूळ उद्देश वेगळाच आहे. हो, कुराणमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की ईश्वराला त्या प्राण्याचं रक्त किंवा मांस पोसत नाही, तर माणसाची भक्ती, त्याची तकवा म्हणजेच ईश्वरभीती आणि त्याचा शुद्ध हेतू बोचतो. खऱ्या अर्थाने हा सण माणसाला आठवण करून देतो की त्याने आपला अहंकार, आपल्या बेबंद इच्छा, भौतिक आसक्ती आणि आपल्यातील वाईट प्रवृत्ती ईश्वराच्या मार्गात कुर्बान केल्या पाहिजेत. म्हणजे हा फक्त एक उत्सव नाहीये, तर स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहण्याची आणि स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची एक संधी आहे. अगदी. हा सण अपार निष्ठा आणि सर्वोच्च आध्यात्मिक समर्पणाचं मूर्तिवंत प्रतीक आहे. माणसाला जे सर्वांत प्रिय वाटतं ते अंतिम सत्यासाठी सोडून देण्याची तयारी म्हणजे बकरी ईद. खरंच, आजच्या या सखोल चर्चेतून आपण बकरी ईद या सणामागची एक अशी कहाणी उलगडली आहे जी केवळ एका विशिष्ट समुदायापुरती मर्यादित नाही, तर ती मानवी भावभावनांच्या, त्यागाच्या आणि निष्ठेच्या सर्वोच्च शिखराची कहाणी आहे. आपण सुरुवातीला ज्या स्वप्नाबद्दल आणि परीक्षेबद्दल बोललो होतो, ती परीक्षा कोणत्याही मानवी मोजमापाच्या पलीकडची होती. आणि म्हणूनच हजारो वर्षांनंतरही इब्राहिम आणि इस्माईल यांची ही कहाणी मानवी इतिहासात तितकीच प्रेरणादायी आणि जिवंत वाटते. जाता जाता या चर्चेच्या अनुषंगाने मला एक प्रश्न एखाद्याने विचार केला तर सर्वांसाठी सोडून द्यावासा वाटतो. कोणता? आजच्या या आधुनिक जगात जिथे मानवी प्रवृत्ती सतत काहीतरी मिळवण्याकडे, अधिकाधिक संपत्ती, नाती आणि वस्तू साठवण्याकडे कललेली असते, तिथे माणसाच्या आयुष्यात अशी कोणती सर्वांत प्रिय गोष्ट आहे जिच्याशी तो अगदी घट्ट चिकटून आहे?
खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. तो कदाचित माणसाचा अहंकार असेल, संपत्तीची हाव असेल किंवा एखाद्या भौतिक गोष्टीचा मोह असेल. आणि एका मोठ्या भल्यासाठी, समाजासाठी किंवा अंतिम सत्यासाठी जर ती प्रिय गोष्ट पूर्णपणे सोडून देण्याचं धाडस दाखवलं, तर मानवी आयुष्यात आणि या जगात किती आमूलाग्र बदल होऊ शकतील ह्याचा विचार नक्की करण्यासारखा आहे. ही सखोल चर्चा ऐकल्याबद्दल धन्यवाद.